आज बघायला गेलं तर खूप सारे यंग उद्योजक मराठी आहेत ते येतात या उद्योगामध्ये, पण त्या 20 वर्षा अगोदर किती चॅलेंजेस असतात. चॅलेंजेस होते. कारण शाळेत आम्हाला काय ठरवलं होतं की तू एक डॉक्टर इंजिनियर व्हायचं. डॉक्टर का संबंध नाही, पण शिक्षक हो एवढी इच्छा होती, पण नाही झालं. पण व्यवसायामध्ये यायचं, पण हे मध्यमवर्गीय फॅमिलीला सोपं काम नाही आहे व्यवसायात येईल. त्यावेळेला मी माझ्या आईकडून सांगायचं म्हणजे मला फक्त मी तिकडे म्हटलं मला मदत कर आईकडून. तिने मदत केली. लग्नाच्या वेळेला मी खोटं सांगितलं, मी जॉबला होतो म्हणून सांगितलं. लग्न झाल्यानंतर पहिला जॉब सोडला. म्हणजे तुमची सुरुवात ही लग्नानंतर झाली. तर खोटं सांगितलं होतं ना, मी जॉब ऑलरेडी सोडला होता, पण सांगितलं होतं मी जॉबला आहे. असं पण आहे, म्हणजे अरेंज मॅरेज आहे. आणि अरेंज मॅरेजमध्ये पहिला विचारला जाता प्रश्न की कुठे कामाला. हा, तो आपल्या मराठी कुटुंबामध्ये सर्वसामान्यांना पहिला तो प्रश्न असतो की बाबा तुझं काय चालू आहे आणि कुठे कामाला आहे. कामाला आणि पगार किती आहे हेच विचारायची. तर 2002च्या अगोदर तुम्ही कुणाला विचारा, तो कुठेतरी कामाला असावा, त्याचं घर असावं, एवढं बघायचं, एवढंच असायचं. आणि कुठे गव्हर्नमेंट जॉबमध्ये असावा.